नमस्कार. आज आपण पनीरची भाजी बनवत आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे आणि जास्त तामझाम न करता, जास्त मसाले न वापरता सोपी अशी भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 10 ते 12 काजू घेतलेत, 3 काश्मीरी मिरची घेतली, एक तेजपत्ता घेतलेला आहे आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे. ते आपण गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवून ठेवायचं आहे. आणि इकडे आपण मसाला बनवून घेऊयात. एक कढई गरम केली, त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलेले, त्यामध्ये 5-6 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात, 1 इंच अद्रक घेतलेला आहे आणि 1 कांदा बारीक चिरून घ्यायचा. कांदा व्यवस्थित नरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आणि ते सुद्धा छान परतवून घ्यायचे. मऊ शिजेपर्यंत व्यवस्थित होऊ द्यायचे, छान परतवून घ्यायचे. त्यामध्ये 1 टीस्पून जिरा टाकायचं आणि परतवून घ्यायचं छान. इथे भाजीला कलर येण्यासाठी एक सिक्रेट म्हणजेच आपण इथे बीटरूटचा तुकडा वापरलेला आहे. टोमॅटो आणि ते छान शिजवून येण्यासाठी त्यामध्ये 1 पाव चमचा आपण मीठ टाकायचं, तसंच पाव चमचा साखर टाकायची आणि छान मऊसर शिजेपर्यंत कांदा टोमॅटो होऊ द्यायचा आहे, शिजवून घ्यायचे. त्यामध्ये 1 छोटी वाटी भरून पाणी टाकायचं आणि मंद गॅसवरती 1-10 मिनटं हे सर्व मिश्रण शिजू द्यायचं. त्यामध्ये कोथिंबिरीच्या ज्या देठ असतात ते टाकायचं आणि हा मसाला छान परतवून झाल्यानंतर पाण्यामध्ये गरम पाण्यात शिजल्यानंतर आपण थंड करून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा. मिक्सरमध्ये वाटताना कांदाचं हे सर्व मसाला, तसंच आपण मिरची काजू जे भिजवलेलं आहेत ते सुद्धा एकत्र दळून घ्यायचं आणि छानशी पेस्ट बनवून घ्यायची. आपण काश्मीरी मिरची आणि बीटरूट वापरल्यामुळे मसाल्याला छान कलर येतो. फूड कलर वापरण्याची गरज नाही. आता इथे आपण फोडणी देऊयात. कढई गरम केली, त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घेतले. तुम्ही इथे तूप किंवा बटरही वापरू शकतात. तर आपण जे वाटण केलेलं आहे मसाला तो घ्यायचा आणि तो सुद्धा तेलावरती छान परतवून घ्यायचा. त्यामध्ये आवडीप्रमाणे कढीपत्त्याची पानं टाकायची, ती सुद्धा फोडणीमध्ये छान परतवून घ्यायची. तर इथे आपण किती भाजी बनवणार आहोत त्या अंदाजाने इथे तिखट, हळद आणि चिकन मसाला, सब्जी मसाला इथे वापरायचा आहे. आपल्या चवीनुसार इथे वापरायचा आहे. इथे 1 मिरचीला स्लिट दिलेली आहे, म्हणजे चीर दिली, ती सुद्धा आपण इथे फोडणीमध्ये टाकलेलं आहे. तर इथे मी अर्धा टीस्पून आपण हळद टाकलेली आहे, 1 ते 1.5 टीस्पून लाल तिखट, तसंच अर्धा टीस्पून सब्जी मसाला किंवा किचन किंग मसाला वापरू शकतात. अर्धा टीस्पून आपण इथे चिकन मसाला वापरलेला आहे. सर्व मसाले आणि हे जे वाटण केलेलं आहे ते छान तेलावरती परतवून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत मंद गॅसवरती छान परतवून घ्यायचं. आपण जे मसाला वाटलेला होता त्यामध्ये तेजपत्ता वाटून नाही घेतला होता, तो तसंच बाहेर काढून ठेवला होता, तो सुद्धा इथे परत फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत मसाला छान परतवून घ्यायचा. आणि आपण एका साईडला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपल्याला किती ग्रेव्ही पातळ हवी किंवा घट्टसर हवी त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी इथे गरम पाणीच वापरायचं. तुम्ही इथे पाहू शकतात कढईला आता बाजूने असं तेल सुटत आलेलं आहे, मसाला छान परतवून झालेला आहे. तर आपण आता पाणीसुद्धा गरम केलेलं आहे. तर आपल्याला किती पातळ हवी, घट्टसर हवी आहे ग्रेव्ही, आणि आपण जे मिरची आणि काजू भिजवलेले होते ना तेच पाणी मी इथे यूज करते आणि नंतर एक्स्ट्रा आवश्यकतेनुसार मी गरम पाणी टाकणार आहे या भाजीमध्ये. आणि ही भाजी यामध्ये काजू असल्यामुळे, कांदा टोमॅटो असल्यामुळे थोड्या वेळाने ही घट्टसर दाटसर होते. तर त्या अंदाजाने आपण इथे पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजी मंद गॅसवरती 5 ते 7 मिनटं छान उकळून घ्यायची आहे आणि झाकण अर्धवट ठेवायचं, जेणेकरून तेलाला तवंग येतो, भाजीला तवंग येतो. ग्रेव्ही अधूनमधून ढवळत राहायची, म्हणजे जेणेकरून मसाला खाली बसणार नाही, जळणार नाही. आणि व्यवस्थित आता ग्रेव्ही तयार झालेली आहे, दाटसरही झालेली आहे. यामध्ये आता आपल्या आवश्यकतेनुसार पनीर टाकायचं. तर इथे मी 200 ते 250 पनीर घेऊन त्याचे स्लायसेस केलेले आहेत, चौकोन क्यूब्स केलेले आहेत, ते ॲड करायचे. तुम्ही इथे पनीरला थोडं शॅलो फ्राय करून, तेलामध्ये शॅलो फ्राय करूनसुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. मी इथे आहेत ॲज इट इजच ॲड केलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची
आणि जेव्हा तुम्ही पनीरचे तुकडे ॲड करणार ना, तर तुम्ही जेवायला बसणार त्याच्या एक 5 मिनटं आधी ॲड करायचं आहे. जास्त आधी केलं आणि भाजी जास्त उकळली तर पनीर थोडं रबरसारखं होतं. म्हणून इथे जेवायला बसतानाच आधी एक 5 मिनटं आधी पनीर ॲड करायचं. 5 मिनटं थोडी भाजी गरम करायची आणि जेवायला वाढायचं. इथे पनीर आपण जर फ्राय करून घेतलं तर तुम्ही ते गरम पाण्यामध्ये सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून ते सॉफ्ट राहील. तर आता इथे भाजी तयार झालेली आहे. त्यामध्ये थोडी कसुरी मेथी मी तव्यावर गरम करून घेतली आणि हाताने चुरून भाजीमध्ये ॲड केली आणि भाजी पुन्हा ढवळून घेतलेली आहे. तर आपली पनीरची भाजी तयार आहे. एकदम सोपा मेनू आहे आणि जास्त मसाले ॲड न करता सोप्यात सोपी आपण आज भाजी बनवलेली आहे. तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असणार तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.